आज राधानगरीतला दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही जंगल सफारीला निघालो. सकाळचे 6 वाजले. आता 2 व्हेकल आहेत आणि त्या व्हेकलने आपल्याला निघायचं आहे. सो स्टे ट्यून. आपली दुसरी गाडी कुठे आहे? कुठे गेली? सो आता खरी जंगल सफारी चालू झाली आहे आपली. दोन व्हेकल आहेत आता आमच्याकडे आणि आम्ही आता जस्ट निघालोय. हो, किती किलोमीटर आहे माहीत नाही, पण बघूया. नीट नीट पकड. आता खरी उत्सुकता आहे की कुठले प्राणी आपल्याला दिसत आहेत. बघूयात. ऑलमोस्ट मी तर सगळे बघून झाले. हो, ॲक्च्युली मी याआधी सुद्धा ताजीपूर या ठिकाणी हा एरिया फिरलोय, पण तेव्हा मला अजिबात प्राणी दिसले नव्हते. मला आता खरंच असं वाटतंय, एक्सपेक्ट आहे की प्राणी काय दिसतात ते बघायचं. कारण ह्या लहान देवा आणि सगळे फॅमिली मेंबर्स आलो, पण तेव्हा काही दिसले नव्हते प्राणी. आता बघूयात. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या फॅसिलिटी केली आहे. ॲक्च्युली JFM ही एक कमिटी असते, फॉरेस्ट जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, आणि त्या अंतर्गत तिथला जो विलेज असतं त्या विलेजला त्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जातं आणि त्यांच्यासोबत इन्व्हॉल्व करूनच हा प्रोजेक्ट चालला जातो. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनच्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. त्याच प्रकारचा हा एक जंगल सफारी प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामुळे लोकल जे विलेजर्स किंवा त्या विलेजमधील काही लोकांना एम्प्लॉयमेंट पण होतं. सो असा एक तो इनिशिएटिव्ह आहे. ऑलमोस्ट मी त्याच्यामध्ये बरीच वर्ष काम केलं आहे. म्हणजे पक्ष्यांचा आवाज चाललाय. एक वाघ दिसला खूप जण. तुला काय बघायचंय? वाघ? अस्वल हे बघ बसतो. नको. एक गाडी पुढे दिसते तुम्हाला. विकास समिती ताजीपूरच्या आमची एक गाडी मागे आहे. आता तू माझ्या मागे उभे राहा. बॅग पडली. कॅप पडली. कोणाचा आहे तो? नाही असं काय विकला. थांब थांब.
माकड तरी दिसते. बसली परत, काय बाग काय दिसत नाही त्याच्यामुळे पब्लिक हे बघा कंटाळून परत बसलेत आणि उत्साही कमिटीचा उभे आहेत. कुठे कुठे आहे कुठे मोबाईल खाली तिथवर तुमचा तुम्ही कसं नाही सो इथे गवा दिसला हा मला नाही दिसलं रे. गव्याचं दर्शन झालंय पण मला काही कॅप्चर झालाच नाही. गव्याचं प्रमाण खूप जास्त आहे इथे. एक जवळजवळ 1000 गवे आहेत असं ते फॉरेस्ट ऑफिशियल म्हणत आहेत. ओके हे बारीक ही कारवी दिसते छोटं कारवी. सो पावलांचे ठसे दिसत आहे तिकडे. बिबट्याचे ठसे दिसत आहे. बिबट्याचे ठसे दिसत जे बिबट्या क्रॉस झालेला आहे अर्ली मॉर्निंग. कारव्यांचं प्रमाण खूप आहे. मस्त तसं हे आहे की गव्याला हे जास्त आवडतं. नाही पुढे पॉईंट आहे थांबाय उतारायचं. वाघाने पाणी पडला हवा मारा नाही तर वाघ भरपूर मारते. हां वाघात पाणी मारते. टायगर पॉईंट आहे. रानतळ. वातावरण एकदम प्लेझंट आहे ना. मस्त. हो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग.
अजून खूप होप ठेवून आम्ही चाललोय. एक तरी अजून प्राणी दिसेल आहे ना, मला वाटत नाही दिसत. तू इथे शेकरू शेकरू दिसला, शेकरू दिसला. तो बघा तो बघा तो बघा तो बघा तो बघा तो बघा समोर. येस 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 शेकरू. हा बरं तुला पण बघा दिसतो. तो एक मॅम दिसला हा तो बघा तो बघा. जायंट स्क्वायर. बारीक लघवी करतोय. कुठे गेला? माकड नाही शेकरू. ओके दिसला, मला आधीच दिसला होता. तुझाच मोबाईल देता का? माझं पण जबरदस्त व्ह्यू आहे. 1 मिनिट 1 मिनिट. कार्विंग म्हणजे एक लँड कवर आहे, त्याने आर्द्रता राहते, सॉईलमध्ये मॉइश्चर राहतं, मॉइश्चर होल्डिंग कपॅसिटी वाढते. सो एक त्याचा बेनिफिट आहे कार्विंगचा. ह्या पश्चिम घाटातच जास्ती करून आढळतो कार्विंग हा प्रकार. समोरच्या डोंगरावरती तुम्हाला दिसेल कार्विंगचाच डोंगर आहे. सगळा डोंगरावरती हिरवळ जी दिसते ती कार्वीची हिरवळ आहे. कार्वी म्हणजे एक वनस्पती आहे. हा आणि या कार्वीला 7 वर्षांनी फुलं येतात. दिसते ना किधर से भी दिख जाएगी. सेव्ह करा, तुम्ही सेंड करा. सो जंगल सफारी झाली पण प्राणी दिसलेच नाहीत. बेटर लक नेक्स्ट टाइम. गवा दिसला. गवा दिसला. गवा दिसला. रानकोंबडी दिसली. रानकोंबडा दिसला. त्याच्यानंतर नाईट जार दिसला. जंगलात स्नेक वगैरे पण आहेत. हा ते
सो जंगल सफारी सगळी झाली पण प्राणी तसे दिसले नाहीत. फक्त एक शेकरू दिसला आणि एक गवा पास झाला आणि दुसरे काहीच प्राणी नाही दिसले. असं असतं, हे लक फॅक्टर असतो आणि कधी तुम्हाला दिसतील कधी नाही दिसणार. सो बघूयात नेक्स्ट टाइम येऊ कधीतरी परत पुन्हा काजीपूरच्या विजेसाठी. तेव्हा प्रत्येक ऑलमोस्ट मी खूप फिरलो आहे पण आल्यानंतर असं वाटतं ना की दिसायला पाहिजे. सगळे कव्हर होतोय. व्हिडिओ चालू आहे, मी नंतर बघतो काय करायचं. फोटो बिटो मिळतील आपल्याला. बसू दे. अरे नको नको नाही. चार्जर, वॉलेट, घड्याळ. आपण ठीक आहे, एवढंच मेन आहे. माझं पाकिट आहे, मोबाईल आहे, मॅडमचा hands-free मोबाईल आहे. आला काय आला आला? ओके ओके. सो जंगल सफारी संपून आम्ही आता जेवायला चाललोय. कुठे चाललो रे? आंबेमोहोर. आंबेमोहोर. ओके ठीक आहे. येताना लागलं ना आपण. बरोबर. तिकडे टेस्ट जरा काहीतरी वेगळी असते. कोल्हापूरमध्ये असंच होतं. मला ऍक्च्युली काय होतं, नाही कोकणी आहे ना ते, त्याच्यामुळे चांगलं असेल असं वाटतं. जरा मोठे आले की मला वैताग येतो. छोटे मला हड्डी आवडते. होय का? असं हे लागतं, एकदम- एसी लागतंय ना आता. इंदिरा नसते ना हड्डी अशी एक साली एसी लागतंय ना आता. हो लागतं. नशीब आलं एसी, नाही तर मेलो असतो आपण. मेलो असतो. स्नेहा आली का? एक चाहिए बंडल. खा. दुपारी आता जस्ट जेवलो आणि इथून मग मी पुण्यासाठी निघतो आणि पुण्यातनं मी डायरेक्ट तसं मुंबईत जाणार आहे. सो थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघितलात. सो धन्यवाद मित्रांनो. मी हा ब्लॉग इथेच थांबवतो. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा